नमस्कार भावांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी तुमचा सहप्रवासी मिलिंद भोसले. मी वाटसरू तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या घरून म्हणजे विंझर गावातून अगदी मनापासून स्वागत करतो. संसारातल्या प्रत्येक व्यक्तीची सुखाची कल्पना, सुखाच्या जागा, सुखाची साधनं ही वयानुसार कालानुसार निरनिराळ्या असतात आणि प्रत्येकजण त्या कल्पनेतल्या सुखामागे पळतोही. पण संसार टिकतो तो कसा? तर दुःख जेव्हा सगळ्यांचं एकच होतं तेव्हा घर उभं राहतं. प्रत्येक व्ह्यूवरला उत्सुकता असते यूट्यूबरचं लाईफस्टाईल कशी आहे, ते कुठं राहतात, काय करतात, त्यांचं घर कुठं आहे, गाव कुठं आहे, याविषयी जाणून घेण्यासाठी प्रत्येक व्ह्यूवरला उत्सुकता असते. चला आज आपलं घर पाहूया, या वाटसरूचं घर पाहूया. एक घर दगडांचं, जुन्या कोरीव विटांचं, सोफ्याचं अन पडवीचं, बहरलेल्या अंगणाचं, दारापुढल्या तुळशीचं, घडवंचीवरच्या कळशीचं. एक घर माणसाचं. दादाच्या खट्याळ हसण्याचं, ताईच्या खोट्या रुसण्याचं, आजोबांच्या कडक शिस्तीचं, आजीच्या गोड गोष्टींचं, आईच्या अथांग मायेचं, बाबांच्या खंबीर छायेचं. एक घर दगडाचं. आज आपण आलेलो आहोत आमच्या गावी, विंझर गावी. राजगडच्या पायथ्याशी असलेलं छोटंसं टुमदार गाव आमचं विंझर. आणि या विंझर गावामध्ये शेतामध्ये आम्ही छोटंसं घर बांधलेलं आहे आणि ते घर तुम्हाला आज मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. मला खात्री आहे तुम्हाला हे घर, हा ब्लॉग, हे आमचं गाव, हे शेत आणि हा आजूबाजूचा परिसर नक्की आवडेल. पूर्वी आमचं घर छोटं होतं, परंतु जसं जसं कुटुंब वाढत गेलं तसं जागा कमी पडायला लागली आणि शेवटी आम्ही निर्णय घेतला की आपलं एक घर असावं. छोटंसं एक टुमदार घर आम्ही आमच्या शेतामध्ये बांधलेलं आहे. निसर्गाच्या कुशीमध्ये हे घर वसलेलं आहे. तुम्हाला पण हे घर नक्की आवडेल. तुमच्याकडे किती पैसा आहे तुम्ही आज सांगू शकता, माझ्याकडे अमुक एवढे पैसे आहेत, परंतु तुम्ही हे सांगू शकत नाही की माझ्याकडे आज एवढा वेळ आहे की मी उद्या एवढा वेळ ही गोष्ट करू शकतो. माझ्या आयुष्यामध्ये किती वेळ शिल्लक आहे हे मी आज सांगू शकत नाही. मला हेच सांगायचं आहे, प्रत्येक क्षण हा आनंदाने जागा. पैसा परत मिळेल पण वेळ परत मिळणार नाही. वेलकम. हा आमचा हॉल. इकडे बेडरूम आहे आणि हे किचन. मी तुम्हाला विनंती करेल किंवा विनंती माझा एक सल्ला देईल. तुमचे काही छंद असतील, हॉबी असतील, आवडीनिवडी असतील, ते तुम्ही वेळ काढून जोपासा. कारण ह्या आवडीनिवडी, छंद तुम्हाला आयुष्य कसं जगायचं हे शिकवतात. पैसा तर आपल्याला गरजेचा आहे, गरजेपुरता पैसा आपण कमावणं हा आपला धर्म आहे. तसंच आपल्या आवडीनिवडी हे जोपासणं, छंद जोपासणं हे पण आपलं कर्तव्य आहे. तुमच्या रोजच्या ह्या धकाधकीच्या आयुष्यात तुम्हाला जीवनाचा आनंद मिळवून देणारं एकच साधन म्हणजे तुमच्या आवडीनिवडी. भले तुम्ही काही करा, गाणी म्हणा, गायन करा, एखादं वाद्य वाजवा किंवा फिरायला जा, त्यामुळे तुम्हाला आनंद मिळतो. कारण हा आनंद तुम्ही कुठेही मोजू शकत नाही. हा असा तुमचा अद्वितीय आनंद तुम्हाला तुमचे छंद मिळवून देतात. जसा मी आजकाल ट्रेकिंगचा, फिरण्याचा छंद जोपासला आहे, तसंच तुम्हाला विनंती आहे तुम्ही पण एखादा तुमच्या आवडीचा छंद नक्की जोपासा. हा छंद तुम्हाला आयुष्य कसं जगायचं हे दाखवून देतो. हे आमचं परसदार. बॅक साईड.
हे आपलं आयुष्य म्हणजे एक आईस्क्रीम आहे. त्या आईस्क्रीमचा आनंद घ्या, ती वितळण्या अगोदर किंवा थंड होण्या अगोदर. लाईफ इज अन आईस्क्रीम, एन्जॉय इट बिफोर इट मेल्ट्स. तुम्हाला असं वाटेल की हा व्हॉट्सअप काहीतरी तत्त्वज्ञान सांगायला लागलेलं आहे आज. तसं नाही मित्रांनो, मला जे वाटतं ते मी तुम्हाला शेअर करतो. थोडंसं उशिरा का होईना मला माझी वाट सापडली. ह्या वाटसरूची आनंदाची वाट सापडली. ज्या गोष्टीत आपल्याला आनंद मिळतो ना, ती करायला तुम्ही अजिबात घाबरत जाऊ नका. दुनिया काय म्हणेल किंवा लोक काय म्हणतील याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. शेवटी आपलं मन काय म्हणेल ते महत्त्वाचं. आपल्याला कोणत्या गोष्टीत आनंद मिळतो ती गोष्ट महत्त्वाची. फक्त एवढीच काळजी घ्यायची की आपल्या या वागण्यामुळं कुणाचं काही आर्थिक, सामाजिक किंवा नैतिक नुकसान होत नाही ना, ही काळजी मात्र आपण घ्यायची. आपला आनंद आपण शोधणं हे आपलं कर्तव्यच आहे. परंतु तो आनंद शोधताना त्यामध्ये कोणाचं काही नुकसान होणार नाही ही मात्र खबरदारी आपण घ्यायला पाहिजे. फारच छान आहे तुमचं घर, बरं का? Thank you. पुढच्या पिढीला काहीतरी ऑक्सिजन शिल्लक ठेवा किंवा पुढच्या पिढीला हे ग्रामीण जीवन काय आहे, शेती म्हणजे काय हे थोडं माहिती होण्यासाठी तुमच्या पुढच्या पिढीला गावाकडे घेऊन चला. त्यांना गावाकडचं जीवन दाखवा. गावाकडच्या लोकांना त्यांना पाहू द्या, त्यांचं जीवन जवळून अनुभवू द्या. असंच काहीतरी गावाकडचा अनुभव मिळावा म्हणून मी आमच्या पुढच्या पिढीची सोय करण्यासाठी गावाला छोटंसं एक घर बांधलेलं आहे. मित्रांनो, ह्या जगामध्ये एखादी व्यक्ती जेव्हा जन्माला येते तेव्हा त्याची ना ओळख असते ना काही नाव असतं. म्हणजे जन्म तर आपले आईवडील देतात आणि नाव तर आपले नातेवाईक ठेवतात. म्हणजे जन्म घेणं आणि नाव ठेवणं हे आपल्या हातामध्ये नसतं, परंतु त्यानंतर आपल्या हातामध्ये असतं ते आपलं कर्तृत्व सिद्ध करून एक वेगळी ओळख निर्माण करणं. आणि ही वेगळी ओळखच तुम्हाला आयुष्यभर एक नवीन नाव देऊन जाते. तुम्ही जर मोठे वकील झालात, एखादे डॉक्टर झालात, तर तुम्ही आयुष्यभर डॉक्टर नावाने, इंजिनियर नावाने किंवा वकील नावाने तुम्ही ओळखले जाता. म्हणजे काय होतं, ना जन्म ना नाव तुमच्या हातामध्ये आहे, परंतु कर्तृत्व मात्र तुमच्या हातामध्ये आहे. तुमची एक वेगळी ओळख निर्माण करणं हे सर्वस्वी तुमच्या हातात अवलंबून आहे. असाच काहीतरी मला आजकाल अनुभव मिळत चालला आहे. जन्म आईवडिलांनी दिला, त्यांचे मी आयुष्यभर ऋणी आहे. ते तो उपकार कुठेच फेडू शकत नाही. परंतु आजकाल तुम्ही जी मला वेगळी ओळख दिली आहे ती मला एक वाटसरू म्हणून अत्यंत लोकप्रिय किंवा आवडीची अशी वाटते. आजकाल मला जरी ऑफिसमध्ये जरी गेलो किंवा घरी जरी गावाला आलो तर लोक मला म्हणतात, काय रे वाटसरू, कधी आला? काय वाटसरू, आज कुठे जाणार? काय वाटसरू, आज कुठल्या किल्ल्यावर जाणार? म्हणजे आईवडिलांनी जन्म दिला आणि एक नाव ठेवलं, परंतु आपलं कर्तृत्व, आपली आवड, आपले छंद जोपासत आपण जे आपली वेगळी ओळख निर्माण करतो त्या अर्थाने आणि त्या नावानेच तुम्ही आयुष्यभर तुमची ओळख निर्माण होते. अशीच काहीतरी मी वाटसरू नावाने माझी जी आता ओळख झालेली आहे ती अशीच कायमस्वरूपी राहावी असं मला वाटतं. म्हणतात, जे पुढचे 50 वर्ष विचार करतात ते झाडे लावतात आणि ते पुढचे 100 वर्ष विचार करतात ते माणसं जोडतात. सध्या मी ह्या यूट्यूबच्या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून माणसं जोडायचं काम मी चालू केलंच आहे, परंतु पुढच्या पिढीचा विचार करत करत मी ही झाडी पण लावलेली आहेत. ही झाडं
ही आंब्याची झाडं तुम्ही जे पाहता ही आपली गावाकडची आमराई आहे आणि ह्या आमराईमध्ये ही आंब्याची झाडं आपण लावलेली आहेत. थोडंफार पुढच्या पिढींसाठी काहीतरी ऑक्सिजन शिल्लक ठेवा, काहीतरी फळे शिल्लक ठेवा, काहीतरी निसर्ग शिल्लक ठेवावा या उद्देशाने मी ही झाडे लावलेली आहेत आणि हा माझा उपक्रम चालू असतो. जसं माझं हे विकेंडला ट्रेकिंग फिरणं वाटसरूचं काम चालू असतं तसंच माझं हे विकेंडचं हे आमचं थोडं नैसर्गिक प्रेम, निसर्गाचं काहीतरी आपण देणं लागतो त्या उद्देशानं थोडीफार ही आपली निसर्गापुरती परतफेड म्हणावी असं आपलं काम चाललेलं असतं. राजगडच्या पायथ्याशी आपलं गाव आहे आणि ह्या गावामध्ये आपली काही शेती आहे त्यामध्ये सध्या हरभरा गहू हे लावलेलं आहे आणि त्या बांधावर शेताच्या बांधावर तुम्हाला ह्या शेंगा पाहायला मिळतात. ह्या तुरीच्या शेंगा, ह्या तुरीच्या कवळ्या शेंगा खाण्याची जी मजा असते ना ती कशातच नसते. जी हुरडा पार्टी करतात ना त्या हुरडा पार्टीमध्ये सुद्धा ह्या तुरीच्या शेंगा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे हरभऱ्याच्या गाठे आणि गव्हाच्या ओंब्या, बाजरीचं कंच आणि ह्या तुरीच्या शेंगा ह्याचं मिक्सर करून जे काही तयार होतं त्यालाच म्हणतात हुरडा. आणि ही हुरडा पार्टी करायला तुम्ही एकदा तरी आमच्या विंझर गावाला नक्की या. मित्रांनो, मला खात्री आहे की तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल आणि ह्या वाटसरूचं झोपडी वाजा घर नक्की आवडला असेल. आवडला असल्यास एक लाईक, शेअर, कमेंट तो बनता ही. चला मित्रांनो, पुन्हा एकदा भेटू अशा एका नवीन वळणावर, नवीन प्रवासात आणि नवीन आनंदासोबत. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. बाय बाय. दादाच्या खट्याळ हसण्याचं, ताईच्या खोट्या रोसण्याचं, आजोबांच्या कडक शिस्तीचं, आजीच्या गोड गोष्टींचं, आईच्या अथांग मायेचं, बाबांच्या खंबीर छायेचं, एक घर दगडाचं.